गेट आउट फ्रॉम हिअर. तुमचं हे काय चाललंय? भर रस्त्यात हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या एका बलाढ्य मंत्र्याला जेव्हा एक सामान्य महिला असं सुनावते, तेव्हा सत्तेची खुर्चीही हादरते. वरळीच्या रस्त्यावर जे घडलं ते पाहून अख्ख्या महाराष्ट्राने दात ओठाखाली धरले. निमित्त होतं भाजपच्या जन आक्रोश मोर्चाचं. पण या मोर्चात भाजपचा आक्रोश बाजूलाच राहिला आणि चर्चा सुरू झाली ती एका संतप्त मुंबईकर महिलेच्या रुद्रावताराची. राजकारण आणि इव्हेंटबाजीच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या नेत्यांना एका सुशिक्षित महिलेने भर चौकात कसा आरसा दाखवला, त्याची ही खळबळजनक गोष्ट. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. राज्यात महिला आरक्षणावरून राजकारण पेटलंय. विरोधकांनी विधेयक पाडलं असा आरोप करत भाजपने वरळी डोम येथे जन आक्रोश महिला संमेलन भरवलं होतं. पण या संमेलनामुळे वरळीच्या नाड्या आवळल्या गेल्या. भर दुपारी तासनतास लोक ट्रॅफिक मध्ये अडकले. इंधन जळत होतं, लोकांचा वेळ वाया जात होता आणि याच वाहतूक कोंडीत अडकलेली एक महिला संतापाने गाडीतून बाहेर पडली. ती कुठल्या पक्षाची नव्हती, ती होती एक त्रस्त नागरिक. तिने थेट मोर्चाच्या मध्यभागी घुसून मंत्री गिरीश महाजन यांना गाठलं. आजवर ज्या मंत्र्यांच्या ताफ्यासाठी रस्ते रिकामे केले जातात, त्याच मंत्र्याला या महिलेने लोकांच्या त्रासाचा पाढा वाचून दाखवला. विरोध करायचा असेल तर मैदानात जा, रस्ते का अडवता, हा तिचा सवाल थेट गिरीश महाजन यांच्या जिवारी लागला. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की जेव्हा ती महिला मंत्र्यांना जाब विचारत होती, तेव्हा पोलीस तिला रोखण्याचा प्रयत्न करत होते. पण तिचा स्वाभिमान इतका जागा होता की तिने पोलिसांनाही सुनावलं, माझ्या अंगाला हात लावू नका. भाजपचे कार्यकर्ते तिला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती डगमगली नाही. मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून तिने विचारलेला जाब हा केवळ तिचा नव्हता, तर ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रत्येक मुंबईकराचा होता. ही घटना म्हणजे सत्तेच्या माजाला सर्वसामान्यांनी दिलेल्या एका जोरदार चपराक ठरली. लोकसभेत नुकतीच एक अभूतपूर्व राजकीय घडामोड पाहायला मिळाली. हे विधेयक नेमकं काय होतं आणि त्याला विरोध कसा झाला हे आपण पाहूया. केंद्र सरकारने मांडलेलं नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच महिला आरक्षण हे आवश्यक बहुमत न मिळाल्याने मंजूर होऊ शकलं नाही. केंद्रात पूर्ण बहुमत असलेल्या मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच एखादं महत्वाचं विधेयक अशा पद्धतीने रखडलं आहे. नेमकं कुठे गणित चुकलं आणि विरोधकांनी कोणत्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी गेली ते आपण समजून घेऊया. पहिलं तर विशेष बहुमताची तांत्रिक अडचण आली. कोणतंही साधं विधेयक मंजूर करणं आणि संविधानात बदल करणं यात मोठा फरक असतो. महिला आरक्षणासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणं आवश्यक होतं. अशा घटना दुरुस्तीसाठी 2/3 बहुमताची गरज असते. भाजपकडे आणि एनडीए कडे स्वतःचं बहुमत असलं तरी हा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची नितांत गरज होती, जी ऐन वेळी मिळाली नाही. त्यानंतर विधेयकातील सर्वात कळीचा मुद्दा होता तो म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार. सरकारने अट ठेवली होती की देशात नवी जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावरच महिला आरक्षण लागू होईल. या अटीवर काँग्रेससह इंडिया आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. सरकार परिसीमनाच्या नावाखाली राजकीय डाव टाकतायत असा आरोप विरोधकांनी केला, ज्यामुळे सहमती होऊ शकली नाही. त्यानंतर कोट्यांतर्गत कोटा आणि ओबीसी आरक्षणाची मागणी. विधेयक मंजूर न होण्यामागे आरक्षणाच्या स्वरूपावरून झालेला वाद हे मोठं कारण ठरलं. ओबीसी आरक्षण. काँग्रेसने 33% महिला आरक्षणामध्ये ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा अशी मागणी लावून धरली. त्यानंतर समाजवादी पक्षाने मुस्लिम महिलांसाठी आरक्षणाबाबत वेगळ्या तरतुदीची मागणी केली. सरकारने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास घटनात्मक अडचण असल्याचं सांगत या मागण्या फेटाळल्या, तर विरोधकांनी या मागण्यांशिवाय पाठिंबा देण्यास नकार दिला.
या विधेयकामुळे प्रादेशिक राजकारणाचे पडसादही उमटले. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होतील आणि उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल अशी भीती DMK सारख्या पक्षांनी व्यक्त केली. हे दक्षिणेकडील राज्यांविरुद्धचं कारस्थान आहे असा नरेटिव्ह सेट झाल्यामुळे दक्षिण भारतातील खासदारांनी याला विरोध दर्शवला. नेहमी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून विधेयक मांडणाऱ्या भाजपची रणनीती यावेळी का अयशस्वी ठरली हा मोठा प्रश्न आहे. विरोधकांना विश्वासात घेण्यात आलेली उणीव आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी घातलेल्या अटींमुळे सरकारला या ऐतिहासिक विधेयकावर माघार घ्यावी लागली. आता ही जी घटना घडली या घटनेनंतर राजकारण तापणार नाही असं कसं होईल? आमदार रोहित पवार यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केवळ मालकाला खुश करण्यासाठी लोकांना 3-3 तास वेटीस धरणं ही कसली संस्कृती असा सवाल केला. आंदोलनाचं कारण खोटं असेल तर लोकांची अशीच फजिती होते असं म्हणत त्यांनी भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. दुसरीकडे काँग्रेसनेही याला भाजपचा खरा चेहरा उघडा पडल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे महायुतीमधील लाडकी बहीण योजना राबवणारी शिवसेना या मोर्चात कुठेच दिसली नाही. यावरून सत्ताधाऱ्यांमधील बेबनावही चव्हाट्यावर आलाय. मंडळी, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दुसऱ्याच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणून केलेलं आंदोलन हे आंदोलन नसतं, तर तो सामान्य जनतेवर केलेला अन्याय असतो. वरळीतील त्या रणरागिणीने आज जे धैर्य दाखवलं ते कौतुकास्पद आहे. एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी मोर्चा काढायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवायचं, हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याचं म्हटलं जातंय. आता प्रश्न हाच उरतो की हे नेते जमिनीवर येऊन जनतेचा विचार करणार की केवळ शक्ती प्रदर्शनाच्या नावाखाली सामान्य माणसाचा जीव घेत राहणार? दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.